एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलं. या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती. आवाज उठवा. सोलापूर शहरातलं इलेक्शन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. ज्या पद्धतीनं सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू झाल्या, त्या मुलाखतीत त्यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी स्वतःहून सांगितले की आमच्याकडे 1200 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मुलाखती दिल्या असताना सुद्धा त्यांना, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कित्येक प्रभागामध्ये बाहेरून उमेदवार आणावे लागले. त्याचे उदाहरण मला सांगायचंच म्हणलं तर प्रभाग 7 मध्ये पूर्वी नाना काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करायचे. चेतन नरोटेंना पाडण्याकरता चेतन नरोटे यांच्यासोबत असलेले सहकारी काँग्रेस पक्षात काम करणारे बाबा करगुळे, जॉन फुलारे, अजून विनोद भोसले यांना पक्षामधनं त्यांनी घेतलं. 50% उमेदवाऱ्या त्यांनी आदर पक्षात दिलेल्या आहेत. गणेश वानकर असतील प्रभाग 6 मध्ये, किसन जाधव असतील राष्ट्रवादीचे नेते म्हणून ते फिरायचे. म्हणजे जिथं जिथं एखादा उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवत आहे तर तिथं त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगायचं की आमच्याकडे 1200 मुलाखती झाल्या. 1200 मुलाखती झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये 50% उमेदवाऱ्या देवेंद्र कोटेंनी आदर पक्षातल्या लोकांना दिलेल्या. त्याच्यावर कहर झाला. प्रभाग क्रमांक 20 मध्ये MIM मधनं जे गेल्या वेळेस कॅन्डिडेट लढला अशा कॅन्डिडेटला त्यांना उमेदवारी द्यावी लागली. ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एकीकडे MIM ला कडाडून विरोध आहे अशा पद्धतीनं बोलायचं आणि MIM मधला कॅन्डिडेट तिथं बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि तिथं तू कॅन्डिडेट चालतंय या गोष्टी लक्षात आल्यानंतर MIMच्या कॅन्डिडेटला उमेदवारी द्यायची. ही दुतर्फी भूमिका निष्ठावंतांना तर आवडलीच नाही. पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे की या उमेदवारांनी यांच्या हयातीमध्ये कधीच नरेंद्र मोदी साहेबांना, नाना काळेंनी जर बटन दाबलं असेल तर नक्की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं. उभ्या आयुष्यात देवेंद्रजींचं काम जर नाना काळेंनी किंवा या लोकांनी एकदा जरी केलं असेल तर, पण मी तुम्हाला माहित आहे आम्ही युतीमध्ये असल्यापासून नरेंद्र मोदी साहेबांचंही आम्ही काम केलं, एकनाथजी शिंदे साहेबांचं युतीत विधानसभेला काम केलं, देवेंद्रजींचं पण काम केलं. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर पार्ट्यांना शिव्या दिल्या, भाजपला शिव्या घातल्या, भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास दिला, त्यांना कित्येक ठिकाणी मारहाण केली, दमदाटी केली, अशाला बक्षिसी म्हणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा विषय राहिला त्यांच्या पक्षातला. पण खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग 7 मध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असलेलं संतोष भाऊ पवार, तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून ते शहरभर फिरतात. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शहरभर काम करतो. आज प्रभाग 7चा जरी मी उमेदवार असलो तर तुम्हाला माहित आहे शिवसेना म्हणून मी पूर्ण जिल्हा प्रमुख या नात्यानं शहरामध्ये काम करतो. हे चेतन नरोटे असतील, हे धनगर समाजातनं येणारं नेतृत्व आहे. ह्या चेतन नरोटेंना आनंददादा चंदनशिवे हे दलित समाजातनं येणारं नेतृत्व आहे. हे नेतृत्व बाहेर आलं नाही पाहिजे, या नेतृत्वाला दाबून टाकायचं हे कोटे परिवार कायम करत आलेलं आहे. ह्याचं उदाहरण आपण बघितलेलं. तात्यासाहेब कदाचित काय लोकांना न्याय तर देत होते, पण देवेंद्र ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी संपवण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, धनगर समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, दलित समाजात या भागातला नेता राहिला नाही पाहिजे. कोण जे कुणी असतील ते त्यांच्या घरी पाणी भरत असेल तरच त्याला नेता म्हणून फिरता येईल, अन्यथा कुणालाही तिथं काम करण्याची संधी देणार नाही. इतक्या क्रूर भावनेतनं यांनी इथं राजकारण करण्याचा प्रयत्न याआधी केला. तुम्हाला माहित आहे या भागात सगळ्यात तालमीचं राजकारण करत असताना एकदा 2012ला राजाभाऊ खराडेंना पत्रा तालमीला वापरलं. 2017ला मंगळवेढा तालीम आम्हाला सगळ्याला कोटेंनी वापरलं, देवेंद्रनी वापरलं आणि आता पुन्हा एकदा नाना काळेंना वापरून
पुन्हा माझ्याशी त्रास देण्याचं काम सुरू आहे. म्हणजे जर नाना काळेंना आज निवडून आणायचं असेल तर मागच्या इलेक्शनमध्ये 17ला त्यांनी कुणाला पाडलंय? नाना काळेंना पाडण्यामध्ये देवेंद्रचाच हात आहे, बरोबर ना? आमच्यावर होते त्यांनी. मग आता कुठून तुम्हाला समाजावर प्रेम आलं? जाणून बुजून समाजाची मोठी संस्था सपाटे साहेबांची जी शिवाजी महाराज प्रशाला शाळा आहे, त्या शाळेला सुद्धा देवेंद्रजींकडे प्रशासक लावण्याकरता जंग प्रचार. म्हणजे समाजातला माणूस समाजात ठेवायचा नाही, समाजातल्या व्यक्तीला मोठं तर होऊ द्यायचंच नाही, पण ज्या काही संस्था आहेत त्याही त्याच्यावर प्रशासक बसून समाजाच्या संस्था गिळूनकृत करण्याचं काम देवेंद्र कोटे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता त्यांना राजकारणासाठी जी मंडळी लागते त्या मंडळींना हाताशी धरायचं, त्यांना लागणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना नकोसं झालेल्या माणसाला पूर्ण संपवून टाकायचं, अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. माझ्या पक्षात परवाच काही मंडळींनी प्रभाग 7 मधल्या प्रवेश केला. 3 दिवस ते माझ्यासोबत फिरले, माझ्यावर रॅलीत होते, माझ्यावर फिरले. लोकशाहीत इलेक्शन झालं असतं तर त्यांना कुणी अडवायला नाही पाहिजे होतं, पण दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना घेऊन गेले, तिथं दिवसभर बसवलं, काही कारवाई नाही केली. परत दुसऱ्या दिवशी सांगितलं तू उद्या सकाळी 8 वाजता येऊन बसायचं. त्या पोराचा प्रवेश करून काल रॅलीमध्ये त्यांना फिरवण्याचं काम झालं. समाजाचं सांगायचं तर काल तुम्ही बघितलं असेल त्यांच्या रॅलीमध्ये एकीकडे बाराबंदी घालून ते शिवसेना पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रचार उमेदवारांबरोबर बाराबंदी घालून फिरले. बाराबंदी कधी घालतो आपण? सिद्धरामेश्वरच्या यात्रेत त्यासाठी खूप महत्वाची पवित्रता आहे. ते घालून त्यांना कुणाला खुश करायचं होतं? लिंगायत समाजाला खुश करायचं होतं. लिंगायत समाजाचं नेतृत्व उत्तर मधलं संपवण्यासाठी रात्रभर षड्यंत्र करत बसणारी तुम्ही मंडळी, लिंगायत समाजाला तुम्ही काय बाराबंदी घालून खुश होणार आहे? जो समाज इथले सगळी व्यवस्था चालू शकते एवढी शक्ती असलेला समाज आहे आणि त्याला तुम्ही काय वेळावेळ समजता? कळत नाही लोकांना. उत्तरचं नेतृत्व संपवण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करताय. तुम्हाला उत्तरमध्ये यायचं मध्य सोडून पुढच्या वर्षी, म्हणून तुम्ही आज काय काय गोष्टींवर प्लॅनिंग करताय. ते सगळ्या समाजाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही ज्या पद्धतीनं एकीकडे देशभावनेतनं बोलायचं आणि रात्रीतनं जाऊन त्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडायचं, त्यांना सांगायचं की ते ठीक आहे मी काय गोष्टीसाठी केलंय, तुमच्या उमेदवारांना रात्रभर पाठवायचं की जावा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, तुमच्यासाठी वैयक्तिक मत मागा आणि जाहीर समोर कॅमेरा समोर मुस्लिम समाजाचा द्वेष करायचा. म्हणजे ही भूमिका सगळ्यांच्या लक्षात आलेली. शेवटच्या दिवशी मला हेच लोकांना लक्षात आणून द्यायचं आहे की आपण आता कुणाच्या पाठीमागे राहणार आहे. बघा की आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व तर संपवण्याचं काम चालूच आहे, पण आपल्या सगळ्यांना माणसात माणूस नाही ठेवणार या भूमिकेतनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. काल तर कहर झाला सर, इतका मोठा कहर. पालकमंत्री महोदय आणि देवेंद्र कोटे रात्री 2 वाजेपर्यंत सगळ्या लोकांना, बसलेल्या लोकांना 10 वाजता पोलीस काट्या मारून पाठवत होते आणि रात्री 2 वाजता पालकमंत्री स्वतः प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 15 याची फिल्डिंग लावण्याकरता काय काम करत होते सगळीकडे. एकीकडे पोलिसांना सोबत घेऊन कॅनव्यातनं चुकीच्या पद्धतीचं काम सुरू होतं. रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्यानं, त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली. ही परिस्थिती आहे. कार्यकर्ता सापडत नाही, कुणी घ्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या 4 प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे. ह्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो. याचं कारण आहे की खुलेआम आहे त्या गोष्टी. तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते. एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब, मंत्री महोदय साहेब, आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे, सोलापूरचं पालकत्व घ्यायला पाहिजे. पण तुम्ही 8 दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलंय या देवेंद्र कोटेंनी. ही वस्तुस्थिती.